आजचा दिवस फक्त मुंबईसाठी महत्त्वाचा आहे असं नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस तितकाच मोठा आणि तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे नाशिकमधून सुद्धा मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। मनसेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे आणि विजयाची गुढी सुद्धा उभारलेली आहे। ही विजयाची गुढी तुम्ही बघा, आजचा दिवस विजयी दिवस आहे। विजयी जल्लोष मेळावा मुंबईमध्ये होतोय आणि जो त्रिभाषा सूत्र त्रिभाषेचा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला होता, शेवटी तो निर्णय रद्द करावा लागला आणि त्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा विजय झाला आणि त्यामुळे आज ही जी विजयाची गुढी आहे ती उभारण्यात आलेली आहे। चला मुंबई असं म्हणत आता हे सर्व कार्यकर्ते जे आहे ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे अगदी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मनसेमध्ये प्रवेश केलेले दिनकर पाटील हे सुद्धा मुंबईच्या दिशेने निघताना आपल्याला दिसतंय। मुंबईला होणाऱ्या विजय मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसे कार्यालयावर आता मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जमलेले आहे। आपण बघू शकतोय का या ठिकाणी मनसेच्या वतीने या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मनसे कार्यालयावर जमलेले आहेत। आज आमचे हजारो कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिक मधून मुंबईला मान्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी मराठी भाषेवर जो माहिती सरकारने घाला घातला होता त्या ठिकाणी मराठी माणसाचा विजय झालेला आहे। राज साहेबांचा विजय, उद्धव साहेबांचा विजय झालेला आहे आणि त्याच आनंद मिळवण्यासाठी आम्ही आता मुंबईला निघाले आहोत। जय महाराष्ट्र। खरं तर हा खूप आनंदाचा क्षण आहे आणि या आनंदाच्या क्षणाचे आम्ही साक्षीदार होण्यासाठी चाललोय। खरं तर हा हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना समाधान देणारा एक क्षण आहे की बाळासाहेबांची इच्छा होती दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि ते आज होतंय, त्याचा विशेष आनंद आहे आणि याच्या पुढे दोघांची जी आहे राजकीय कारकीर्द बरोबर राहावी एवढी सदिच्छा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।